घरच्या कुटुंबाने दिलेल्या माझ्या कार्याला पाठबळ व पाठीवरती हात, शिक्षण क्षेत्रात सुद्धा जिद्द आणि चिकाटी या जोरावर एखादी गोष्ट मनात घेतली की ती यशस्वी होते आणि चालून परमेश्वर आपल्याला आई वडिलांच्या आशीर्वादाने व माझ्या कुटुंबाच्या शुभ कार्याने सर्वांचं पाठबळ मला मिळालं. आणि आज मी कमी वयामध्ये उच्च भरारी घेतली. यामध्ये मित्रांची अनमोल साथ, गुरुजनांचा माझ्या पाठीवरती हात, कोणतीही गोष्ट करत असताना सगळ्यांचे विचार, सगळ्यांचं प्रेम आणि संस्कार हे फार महत्त्वाचं असतं. हेच वैभव या पुरस्काराने मला सन्मानित केलं. समर्थ सोशल फाउंडेशन व न्यू ट्रिपल हेल्थ प्रोपाइट लिमिटेड आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र कोल्हापूर यांच्या अंतर्गत दिनांक 29 रोजी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान संपूर्ण देशातून अनेक व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती झालेले लोक उपस्थित होते. हा सोहळा संस्थेचे संस्थापक आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सादिक शेख तसेच संस्थेचे संचालक आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक श्री सागर देसाई तसेच संस्थेचे संचालक असलम शेख आणि सुहास पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यामध्ये तब्बल 160 लोकांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह दूत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्यामध्ये संस्थेचा PRO कुमार विशाल प्रवीण ताळेकर यांचे समर्थ सोशल फाउंडेशन व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती होण्यासाठी मदत केली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या वतीने कुमार विशाल ताळेकर राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. या पुरस्कारानंतर विटा शहरात सर्व मित्रमंडळी, नातेवाईक व ताळेकर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. यावेळी सर्वांनी व विटेकर नागरिकांनी कमी वयामध्ये विशालला हा पुरस्कार मिळाल्याने त्याचं कौतुक व अभिनंदन, भावी वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्यात. असंच कार्य आपल्या हातने घडत राहो असं अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.